वाचवण्यासाठी म्हणून आम्ही ॲक्वालाईनने आलो, लवकर आलो, वेळेत आलो आणि आता रस्त्यावरच्या ट्रॅफिकमध्ये फसलो. स्वतः मी जस्ट शूट संपवून निघालो आहोत अंधेरी आणि येताना आम्ही लिटरली 1 तास अंधेरी टू दादर प्रवास केला आहे. आणि मला तर घरी जाऊन ही रील लगेच एडिट करायची आणि आजच्याच पोस्ट पण करायची आहे. ती तुम्हाला दिसेलच या ब्लॉगच्या आधी. प्रथमेश मला खास सांगितलं की तुम्ही ॲक्वालाईनने या आणि जी इथून आता 8-7 मिनिटावर आहे वॉकिंग. आणि आम्ही इथे पोहोचलो आहोत आणि साधारण मला एक बुलबुलायचं फिलिंग येते. ओके असं होतं नाही, गर्दी नाही ना त्याच्यामुळे. गर्दी म्हणजे माणसं नाहीच आहे तिथे. हे स्कॅन कसं करायचं इथपासून सुरुवात होती. चुकीच्या ठिकाणी ठेवलं होतं. आणि आता कोणत्या प्लॅटफॉर्मवर जायचं, खाली जायचं, वरती जायचं, कुठे जायचं काय कळत नाही आहे. 2 नंबर हे काय भारी वाटतंय ना. इथे लेडीज आणि जेंट्स वगैरे असं फायनली आम्हाला मिळालं. उतरलो आणि लिटरली गरगरल्यासारखं वाटतंय. 20 मिनिटात पोहोचले आम्ही सीटला. मला तरी गरगरते. तुला काय वाटतं? नाही नॉर्मल. मी आपल्यावर पण असल्यामुळे मला गरगरते. जमिनीच्या खाली हे बांधलं इतकं, पण आतमध्ये काही खाली आलं तर इतकं प्रशस्त आहे म्हणजे भारताबाहेर आल्यासारखं वाटतंय. मला फार जास्त माहीत नसल्यामुळे किंवा जास्त ट्रॅव्हलिंग नसल्यामुळे कदाचित इथे गर्दी नाही आहे. तेच बरं आहे, नाही आहे ते. 2 फ्लोअर चढून वरती आलं म्हणजे किती डीप आणि ह्यानी सगळं कन्स्ट्रक्शन केलं आहे. चांगला होता एक्सपिरियन्स. प्रथमेच तुझ्यामुळे आम्ही आता आमचं काम 50 रुपयात झालेलं आहे. मगाशी आम्हाला 400 रुपये लागले दादरला पोहोचायला. थँक्यू सो मच. बाय द वे ॲक्वालाईनमध्ये असल्यामुळे बाहेर पाऊस पडतो याची अजिबात जाणीव नव्हती आणि आता मला कळतं आहे की आमच्याकडे अजिबात छत्री नाही आहे. सो ॲक्वाने आपण लवकर येऊन काही उपयोग झालेला नाही कारण छत्री नसल्यामुळे पुन्हा इथे थांबावंच लागेल.